लागले. थांब मी आईला बोलवून आणते. नवऱ्यानं नुसतं जीवाचा हाल लावले ते. काय करायचं? रोज उठायचं, भाकर तुकडा करायचा, कामाला यायचं. कसं घरातला बाजार संपलाय. आणि बाजार म्हणलं गावातलं काहीतरी मंड बिंड येत ना, दुकानात ना शेंगदाणा साखर तेल तर मालक बी पगार देणं झाला. मालकाला तर काय म्हणून उपयोग आहे. नवरा रोज देईल तेवढा पैसा घालवतो. बाजार घेऊन उरत्यात पैसे. स्वतः बी काम करायचं नाही, बायकोचा बी पगार घालवायचा. त्याच्याशिवाय नवऱ्याला आली. आया तुला लय भूक लागले. त्या दडप्याखाली वाघ पातीला भाकर ठुली, मी त्यातलाच एखादा तुकडा काढून. हो काढले ऐकून भाकर. खा ही भाकर. खा. मग काय पाहिजे? नाही केक. नाही 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 ग. नाही कुठे आहे केक? आपलं नाही ते लोकांचं आहे. नाही लोकांचं आहे ते. तुझं नाही. दे. मी नसते देत. जा. धर खा. लेकराला भूक लागली होती. गावली का नाही भाकर, दिली का नाही कोणा ठाव. हातीला माग ठुले म्हणलं, मग कुणीकडे बसले ते खेळत कोणा ठाव. अगं ए पुरी ना, पुरी ना, ए आकाल काय करताय? या बरं इकडं. काय गाय? आलू. चल आई बोलवते. आया आया आमच्या साळ्या खाल्ल्या. कुठनं खाल्ल्या? त्या मालक्याच्या पुरी आणूला दिलं नाही. मग तुम्ही साली खाल्ल्या? काय याडबीड लागले का तुम्हाला?
केळाच्या साली कुठं खाते ती? मम्मी मला तिथं केक दिलं नाही. त्या दीदीने केळ दिलं नाही. पण ना देऊ दे, मालकानं पगार दिला का नाही, मी डझन 2 डझन तुम्हाला केळ घेऊन येते. मग खावा कुशाल. तर ह्या साली पहिल्यांदा फेकून द्या. लोकांना खाल्लेलं खाते ती का उष्ट? मस्त आपण परिस्थितीनं गरीब असो, पण असं काही बी खायचं नाही ग. मला 2 केक दे ना. होय होय, 2 काय तुला 4 केळ देते, पण एकात आणतीन मग तुला देते. आय मला 1 केक दे ना. होय, तुला बी 2 केळ देते, 4 देते, पण अशा साली खाऊ नका कोणी टाकलेलं. काय टाकायचं टाकलेलं खायचं नाही, घाण असतं. या मस्त आपण परिस्थितीनं गरीब असतो तरी आपण तेवढंच थोडं खायचं, पण चांगलं खायचं, कष्टानं खायचं. ना देऊ द्या तुम्हाला, नाही दिलं ना देऊ द्या. मागायचं बी नाही. आपण गरीबाचं लेकरू आहे, आपण गरीबाच्या लेकरावणीच राहायचं. कुणाला काय बोलायचं नाही, कुणाला काय मागायचं नाही. त्या बापानं आणलंय ग वड. पैसा रुपया महाग ठेवते मी, आणि डबं हुडकून सगळं बाप तुमचा घेऊन जातोय. ला भाई, दारू के ठेके की जय, दारू बनाने वाले की जय, दारू पिलाने वाले की जय। नीम का पत्ता कड़वा है, दारू को गलत बोलने वाला कड़वा है। यायला मला मला कमी समजते ते. कर्ज मला काय मी मला गावात कमी समजते ते. माझ्या इस्टेट पगार किती इस्टेट आहे मला? 11 एकर इस्टेट आहे. 2 एकर फुकून खाईल, पण काय कमी पडलं नाही पाहिजे मला. मला मला मानसिक त्रास देते दिलाय, त्याच्यामुळं मला ह्याची आवड नाही, पण मला घ्यायला लागते थोडी. आय बाचा कुठनं तर आवाज येतोय ग. होय अगं, मला मारेल का ग? तुम्ही इथं बसा, जाऊ नका तिकडं घराकडं, नाहीतर बा घरीला जाणार आहे आता. पिऊन मोतारा डुसून आला असेल. बसा इथं कुशाल, काय मार बिरण. मध्ये इथं काय करते का तू? माझी एवढी 11 एकर इस्टेट असताना लोकांच्या दारात काय करते? लेकर घेऊन येतात. लेकर कशाला आणले ते? मांडे, ए मांडे, भाकर वाढ. मांडे, लेकर इथं कशाला आणले ते? ए मांडे, आव तुम्हाला जरा तर मी आहे का? जरा तरी जनाचं नाही मनाचं तर थोडं लाजा घ्यावं. रोज माझं पैसे डब्यातलं काढून नेतायसा, रोज मुतारा डोसतायसा आणि असं पडतायसा. जरा तरी वाटू द्या काहीतरी जीवाला. आव आणि मला माझ्या शेतात काम करायचं आणि माझी इस्टेट एवढीन तेवढीन फलानीन. तुमची इस्टेट असते म्हणजे आली असते का इथं? मुतारा डुसून डुसून पाकी कोण टाकलं की, आणि आता इस्टेट सुचते तुम्हाला? लेकर सोन्यासारखी लोकांच्या टाकलेले केळाच्या साली खायला लागली. मी कस तर कामाच्या डब्यात पैसे कोंबून ठेवलं का ती काढून कामाला आली नाही तर घेऊन जातायचा. काय पोटा बिटात घालून ठेवत का मी? आवाज जरा तरी वाटू द्या. काय सोन्यासारखी लेकर आहे ती, त्यांच्याकडे बघून तरी जाऊ द्या. माझं गेलं आयुष्य असंच बरबाद झालंय. पर लेकरांचं तरी सुरळीत होऊ द्या. मला ज्ञान शिकवू नको तो काय माझ्या हाताखाली. तुला अक्कल आहे का ग? लोकांच्या बंगलात येते कशाला तुला हाऊस पाहिजे? 11 एकर कमवून ठेवला. 11 एकर. तुला अक्कल आहे का ग? लेकर माझ्या सोन्यासारखे घेणे मला डोळे सांगते. तुला आता का नाही थोबाड घेऊन माझ्या अंगावर यायला लागला. तुम्हाला चाला येते का बघा पहिलं. बचकन शान खातायचा. 17 वेळा 11 एकर कमावली ना 11 एकर कमावली. कमावली काय नाही, तुम्ही घालवली होती तेवढी, कमावली म्हणून सांगतायचा. नवऱ्याला उलट बोलते काय? एवढे शाणे लागून गेले काय? तो एवढी शाणे लागून गेले. नवऱ्याला उलटे बोलते. चाला येते नवऱ्याला उलट बोलते काय? तुला नवऱ्याला बोलत नवरा हाय
कामाचं ना धामाचं नुसतं पैसा तेवढा उडवा इथून नवरा आहे करून सांगतायचा तिथं कोणाचा पैसा घेतला हात गाजवा तुझं काम करायचं का तुम्हाला लय तू बोलायला तुझ्या नाही तर रोज मार खात बसते तुमचं एकदाच टाका लय बोलायला लागली का तू? लय बोल तुला आज ठेवतच नाही तुला आज ठेवतच नाही आज तुला आज ठेवतच नाही आज ठेवतच नाही तुला आज ठेवत नाही तुला आज तुला ठेवत माझी इज्जत घालवती 4 गावात मला किंमत आहे माझी इज्जत घालवती गावात गेले तर लोक मला साहेब गुड मॉर्निंग म्हणते ती आणि ही माझी इज्जत घालवायला लोकांच्या दारात आली पोराला बकरी नाही द्या मला बकरी नाही बरोबर सांगते याला सोपी कुठे जाते मला बघायचं आहे आई तुला लागलं पप्पाला हाणलं काय करायचं लागलं ना लागलं रोजच आहे बाहेर माझ दारोड्याच्या बायकांचं हाल माहिती माझच नाही जगात असंख्य बाय आहे अजून हाल कामाला गेलं माणसाला काम करू देत नाही दुकानं खाऊ देत नाही जगू देत नाही काय करायचं मुतारा दुसरा पडलं लोकांच्या दारातच त्या कवा येईल संध्याकाळी उतरल्या तवा येऊ बापडी मला धड काम बी करू दिलं नाही काय नाही सडकाच्या कडेला काम असल्यामुळे हे उपद्यात लागलं आणि मध्येच माझा आज मालक विकू नाही पगार कुणाचा पप्पा तिथं राहिला पप्पा राहू बापडीचा बाया तुझ्या पप्पानं लय वैताग आणलाय मला बघ पिऊन पिऊन शाला काय करायचं पिऊन पिऊन तुझ्या बायानं समधी फुकून घालवली तो खरं बर का असे असंख्य लोक आहेत ते अजून व्यसनाच्या आरी गेले ती आणि बायकासनी खेळते ती माझ्या आई बानं असंच मला 11 एकर जमीन बघून नवरा दिला पण पिऊन पाक जमीन निघली म्हणून पोरगी देताना परिस्थिती गरीब असू द्या तर निरीक्षणी पोरगा बघून त्यालाच द्या बघा तर पुरीचं मोहर जाऊन सुखाचं जीवन होतंय पैसा पाण्यावर काय राखेल वाटायचं नाही